नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2025-26 करिता आवेदनपत्रे ऑनलाईन मागविण्याबाबत. अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे. हे पत्र राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि प्रशासनाधिकारी महानगरपालिका यांच्यासाठी आहे. तर या संदर्भात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचा जो शासन निर्णय आहे 16/7/2025 यानुसार कार्यवाही होणार आहे आणि शासनपत्र 26/5/2026 नुसार या संदर्भातले 2 संदर्भ दिलेले आहेत. तर संदर्भीय शासनपत्र क्रमांक 2 अन्वये क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025-26 या वर्षातील पुरस्कार प्रक्रिया राबवण्याबाबत संचालनाला आदेशित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार हे काम राज्याचे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक या कार्यालयामार्फत सुरू आहे. शिक्षण हा समाजाचा सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राज्याचा आणि राष्ट्राचा विकास होतो. त्यामुळे अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. तर संदर्भ क्रमांक 1चा जो शासन निर्णय 2025-26साठी या पुरस्काराच्या संदर्भात वस्तुनिष्ठ निकषाद्वारे प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी महत्त्वाचा म्हणजे 16/7/2025चा शासन निर्णय सर्व आवेदन इच्छुक भरणाऱ्या शिक्षकांनी पाहणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांनी जी वेब लिंक दिलेली आहे त्या वेब लिंकवर आवेदनपत्र दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून तर 10 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करायची आहेत. ही वेब लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे ज्यांना या पुरस्कारासाठी आवेदन ऑनलाईन स्वरूपात भरायचे त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला भरता येणार आहे. ही प्रक्रिया कालमर्यादित असल्याने वेळापत्रकानुसार हे कार्यवाही होणार आहे. त्याच्यामुळे सर्व शिक्षकांनी या संदर्भात निश्चितच वेळेत हे काम करणं गरजेचं आहे. तर जे शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी या सूचनेनुसार कार्यवाही करणं अपेक्षित आहे आणि याचं वेळापत्रकसुद्धा संचालनालयामार्फत दिलेलं आहे. या शिक्षकांनी जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून हे पत्र पोचवणं आवश्यक आहे. हे पत्र 23/6/2026च आहे आणि मुदत साधारणतः 10 जुलैपर्यंत आहे. 27 जूनपासून 27 जूननंतरच आपल्याला अर्ज करता येणार आहेत. आपण वेळापत्रक बघूया. वेळापत्रक जर आपण पाहिलं तर क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025-26चे वेळापत्रक आहे. 25/6/2026 रोजी प्रसिद्धी करणे, 27/6 ते 10/7/2026पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे, 12/7/2026 ते 13/7/2026पर्यंत संचालनालय स्तरावर या नोंदणी केलेल्या शिक्षकांच्या माहितीवर काम होईल. 14/7 ते 17/7पर्यंत जिल्हा स्तरावरून प्रत्यक्ष शाळाभेटीद्वारे मूल्यांकन करण्यात येईल. 18/7/2026 ते 22/7/2026 रोजी जिल्हा स्तरावर मुलाखत पडताळणी करून शिफारसी संचालनालयाकडे सादर कराव्या लागतील. 24/7/2026 ते 30/7/2026 या कालावधीमध्ये राज्यस्तरावरील मुलाखती किंवा पडताळणी होईल. 31/7/2026 ते 4/8/2026 राज्य शिक्षक पुरस्कार संबंधित संचालनालय स्तरावर काम पूर्ण करणे. 5/8/2026 रोजी राज्य निवड समिती सदस्यांची अंतिम बैठक आयोजित करणे. 10/8/2026 रोजी निवड समितीने अंतिम शिफारस केलेल्या शिक्षकांच्या यादीसह माहिती शासनास सादर करणे. 12/8/2026 रोजी शासन निर्णय निर्गमित होईल आणि 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षक पुरस्कार समारंभ आयोजित केला जाईल. अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने व्यवस्थित बाबनिहाय दिनांकनिहाय वेळापत्रक सादर केलेलं आहे. यानुसार सर्व शिक्षकांनी आपले आवेदनपत्र विहित कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाची सूचना शिक्षकांपर्यंत पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओ आहे. 27 तारखेपासून आपण ऑनलाईन नोंदणी करा. तत्पूर्वी आपल्याकडे आवश्यक असणारे जे
कागदपत्र आहेत ते व्यवस्थित पहा. शासन निर्णयानुसार संपूर्ण कागदपत्रांची फाईल तयार करून आवश्यक तो मॅटर आपल्याला अपलोड पण करावा लागेल. त्या दृष्टीने तयारी करा. आतापर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा. क्षेत्रीय अधिकारी किंवा परिवीक्षाधिकारी म्हणून तालुका जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना चांगल्या शिक्षकांची माहिती असते. त्यांनी अशा शिक्षकांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून हे पत्र पोहोचवा. निश्चितच चांगले दर्जेदार काम करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला तर निश्चितच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही आनंद होतो. यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद.